नमस्कार, मी दीपक पळसुरे. सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. भेंडवळ हे पावसाचं भाकीत वर्तवणारं गाव अशी आतापर्यंतची ओळख. मात्र गावातील काही नवदुर्गांच्या प्रयत्नानं गावाला लोणच्याचं गाव ही नवी ओळख मिळवून दिली. दुर्गाशक्ती बचत गटाच्या माध्यमातून गावाचं आर्थिक चक्र फिरतंय. पाहुयात या नवदुर्गांचा हा लोणचं निर्मिती व्यवसाय. कैरी, लिंब, आवळा, कौठ, मिरची, हळद या आणि अशा 25 पदार्थांपासून लोणचं तयार करणारा नवदुर्गांचा हा दुर्गाशक्ती महिला बचत गट. पाऊस पाण्याचा अंदाज देणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील भेंडवळच्या भविष्यवाणीकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागतं. त्याच भेंडवळ गावाची लोणच्याचं गाव म्हणून ओळख आता निर्माण होऊ पाहतीये. भेंडवळच्या सिंधुताई या अल्पभूधारक शेतकरी. घरची परिस्थिती अत्यंत बिकट. हीच परिस्थिती 2011 साली बदलण्यासाठी त्यांनी पूरक व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावातील 11 महिलांना हाताशी घेतलं, बचत गट सुरू केला आणि शहरी नागरिकांच्या ताटातील चव वाढवणाऱ्या लोणच्याच्या निर्मितीचा व्यवसाय त्यांनी उभा केला. मला उद्योग चालू करायच्या अगोदर काय उद्योग करा आणि कसा करा हे समजत नव्हतं. पण कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद यांनी याचं ट्रेनिंग दिलं. आंबा लोणचं आहे, निंबू लोणचं आहे, मिरची लोणचं आहे, कवठाचं लोणचं आहे, कॅन्डी आहे, सुपारी आहे, शरबत आहे. सिंधुताईच्या लोणच्याचा हा गावठी फॉर्म्युला बुलढाण्यासह राज्यभरात पोहोचलाय. विविध प्रदर्शनातून त्यांची विक्री होतीये. कैरीपासून ते मिरचीपर्यंतच्या कच्च्या मालाची खरेदी त्या स्थानिक बाजारातून करतात. कौठ आणि आवळा त्या चंद्रपूर आणि नागपूर बाजारपेठेतून खरेदी करतात. गावातील तब्बल 100 महिलांना या व्यवसायातून रोजगार मिळालाय. दुर्गाशक्ती बचत गट वर्षाकाठी 50 ते 55 क्विंटल लोणच्याची विक्री करतात. या लोणच्याला सरासरी 250 ते 275 रुपये किलोचा दर मिळतोय. त्यातून त्यांना वर्षाकाठी 12 ते 13 लाखांचं उत्पन्न मिळतं. त्यातून महिलांची मजुरी, कच्चा माल, मार्केटिंग, वाहतूक असा 50% खर्च वजा जाता बचत गटाला 6 ते 7 लाखांचा नफा मिळतो. चंद्रपूर, नागपूर या ठिकाणाहून हे कवट क्विंटलवर घेतल्या जातात. आवळा जो आहे हा धाडमधून आणल्या जाते. त्याच्यानंतर फणस हे अमरावतीवरून खरीदल्या जातात. 40 ते 45 क्विंटलपर्यंत सरासरी आम्ही हा वर्षाचा माल तयार करतो. 200 ते 250 रुपये किलोने आम्ही हा माल विक्री करतो. सरासरी आम्हाला दरवर्षी 5 लाखापर्यंत याचा नफा येतो. या उद्योगाला सुरुवात करताना त्या गटाला त्यांच्या अंतर्गत कर्जातून तसंच बचतीमधून त्यांना पैसा उपलब्ध झालेला आहे. मार्केट प्लेयर किंवा स्थानिक लेवलला मार्केटिंग किंवा जिथं दुकानदारी आहे की तिथं होलसेल माल आहे तिथं आपण माल पुरवला जातो. दुर्गाशक्ती बचत गटाला होणारा नफा बचत गटातच जमा केला जातो. हा पैसा गटातील महिलांना त्यांच्या गरजेप्रमाणे 2% व्याजदराने दिला जातो. खरीपाच्या सुरुवातीला बियाणं, खतं, कीडनाशक खरेदीसाठी पैशांची गरज भासते. तिथे हा पैसा कामी येतो. त्यामुळे सावकाराच्या पाशातून या महिलांची सुटका झाली आहे आणि त्यांचा आर्थिक स्तर उंचावलाय. म्हणजे उन्हाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये यांना जर कधी काम नसलं तर ह्या काम करून यांच्या ज्या गरजा असतात, शेतीची गरज असते, शिक्षणाची गरज असते, त्याच्यानंतर दवाखान्याची गरज असते, या सगळ्या गरजा आमच्या बचत गटात आलो तेव्हापासून भागू लागल्या. पेरणीच्या वेळेस आमच्या इथले सगळेजण एक पद्धतच होऊन पडलेली होती की पेरणीच्या वेळेस सावकाराजवळून, नांदऱ्यावरून सगळे पुरुष लोक अडत्या लोकांजवळून पैसे उचलून आणत. त्यामुळे आम्ही ते रक्कम गटातूनच उचलू लागलो. त्याच्यामुळे काय झालं की आमचे कामही भागले वैयक्तिक आणि गटातही व्याज टाकल्या गेल्यामुळे गटाची रक्कमही वाढत गेली. आज आम्ही 1 लाख रुपयापर्यंत, प्रत्येक महिला 1 लाख रुपयापर्यंत उचलू शकते एवढी रक्कम आमच्या गटात झालेली आहे. सिंधुताईंच्या या पूरक व्यवसायाने गावाचं अर्थकारण बदललंय. गावातील महिलांना रोजगार मिळालाय. शिवाय सावकारी पाशही गळून पडलाय. गावाच्या विकासासाठी सिंधुताईंच्या दुर्गाशक्ती बचत गटाच्या नवदुर्गांनी मोठं पाऊल टाकलंय, जे गावाचं भविष्य उज्ज्वल करतंय. बुलढाण्याहून संदीप शुक्लासह ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.